मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाकडून आदेश प्राप्त झाल्यानं निवडणूक स्थगित झाली आहे। 22 सप्टेंबरला होणार होती ही निवडणूक। मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। मनीषाताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। अवघ्या 2 दिवसांवर निवडणूक होती सिनेटची, पण अचानक स्थगित करण्यामागे काय नेमकं कारण आहे? आता यामध्ये युनिव्हर्सिटी जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे, व्हाईस चान्सलर असतील किंवा अन्य कोणी संबंधित लोक, तर यांनी त्याचं काय कारण दिलंय, मी काही ते सर्क्युलर वाचलं नाहीये किंवा तो जो काय आदेश निघालाय तो वाचला नाहीये आणि त्यांनी कोणतं कारण त्यात नमूद केलंय ते मला मी माझ्या वाचण्यात अजून आलेलं नाहीये। परंतु अगोदर ज्या याद्या 6-8 महिन्यापूर्वी ज्या जाहीर झाल्या होत्या वोटर लिस्ट, ती सदोष होती आणि ती सदोष असल्यामुळे ती पूर्ण यादी म्हणजे माझीच त्याच्यावर तक्रार होती। मीच ते पत्र लिहिलं होतं, त्याबद्दल तक्रारीचं पत्र युनिव्हर्सिटीला, आणि त्यामुळे नवीन नोंदणी सुरुवात केली। नवीन नोंदणी झाल्यानंतर या निवडणुका लागणं अपेक्षित होतं। परंतु जे कोणी टीका करतायत त्यांनी युनिव्हर्सिटीला विचारावं की कोणतं कारण आहे, कारण मला अजून अद्याप मला कारण समजलेलं नाही। परंतु उठसूट केवळ सत्ताधारी पक्षावर आरोप करायचे हे काही योग्य नाहीये। हा युनिव्हर्सिटीचा कारभार आहे आणि युनिव्हर्सिटी एक स्वायत्त संस्था आहे। अगदी अगदी मनीषाताई, मुद्दा लक्षात येतोय। हा विद्यापीठाचा कारभार आहे आणि विद्यापीठ स्वायत्त संस्था आहे। त्यांनी या सगळ्याचं खरं तर कारण द्यावं, उकल करावी असं तुमचं म्हणणं आहे। मुद्दा लक्षात येतोय मनीषाताई, धन्यवाद आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।